श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 6 जानेवारीला वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. इंग्रजी नववर्ष 2026 ची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग हा जुळून आलेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनानेच केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे, अडथळे, संकट, समस्या या दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. आणि यामध्ये गणपती बाप्पांची उपासना करण्यासाठी चतुर्थी तिथीला सर्वाधिक जास्त महत्त्व असते. 2026 मधली पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती हा सृष्टीचा निर्माता करता असल्याचे मानले आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यवसायात सोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही व्रत करू शकता. जर या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थींचं शुभ फळ प्राप्त होते. तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तिचं व्रत करायचं असेल तर त्यांनी या नवीन वर्षातील पहिल्या अंगारक चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत जे आहे तर सुरू करू शकता. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. कारण श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात. त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी व्रत केल्याने घरात सुख, शांती, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये देखील वृद्धी होते. तसेच हे व्रत आईने केल्याने मुलांची भरभरून प्रगती होते. सर्व मनोकामना या पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय हे मुलांसाठी केले जातात. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकटे, अडचणी, विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत, व्यवसायात भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. चला तर मग मंडळी या व्हिडिओला सुरुवात करूया. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी करायचा आहे. या दिवशी अंगारक योग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी तुम्ही उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी 9:30 10च्या अगोदर तुम्हाला हा करायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरात जी लहान मुलं असतात ते सतत हट्टीपणा, चिडचिड करत असतात, सांगितलेले ऐकत नाही किंवा सतत उद्धटपणाने मागे फिरून बोलतात, सतत किरकिर करत असतात किंवा काही मुलं सतत आजारी पडत असतात. बऱ्याच वेळा बघा मुलं जेवण सुद्धा सोडून देतात. सतत मुलांना बाहेरची नजर जी आहे तर ती लागत असते. बऱ्याच वेळा काय होतं की आपली मुलं घरातून बाहेर जातात. बाहेरची प्रत्येक लोक चांगले असतात असं नाही ना. काही वेळा वाईट विचाराचे सुद्धा लोक असतात. त्यांची नजर जर आपल्या मुलांवरती पडली तर त्या लोकांचे दोष जे आहे तर ते आपल्या मुलांना लागत असतात आणि यामुळे मुलं जेवण सोडून देणे किंवा सतत आजारी पडणे, सतत किरकिर करणे यासारख्या समस्या मुलांना येत असतात. तसे तसेच जी मोठी मुलं आहेत, शिक्षण घेत आहे, भरपूर अभ्यास करत आहे, परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल. बराच वेळ आपली मुलं अभ्यास करतात, पण जेव्हा ते परीक्षेला जातात, परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही. तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्यास सुद्धा करावा असं वाटत नाही. मुलांचे मन अजिबातच अभ्यासात लागत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती, पण अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला. अचानक मुलांचे लक्ष जे आहे तर ते दुसरीकडे केंद्रित झाले आहे. मोबाईलचा फार यूज करत आहेत. सारखं त्याच्यामध्येच लक्ष देत असतात किंवा मोठी शिकलेली मुलं आहे, परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण आहे, जे शिक्षणासाठी जे गेले
पण तिथं पण त्यांना यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली असली तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा उपाय करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा अत्यंत प्रभावी आणि 100% तुम्हाला यश मिळवून देणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने या अंगारकी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये आईला काही मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. किंवा तुमची मुलं जर मोठी असेल तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. कारण बघा, गणपती बाप्पा हे सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता देवता आहे. संकटमोचन आपण त्यांना म्हणतो. गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाही. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि जो पण व्यक्ती भक्तिभावाने श्री गणेशाची आराधना करतो, उपाय करतो, त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, परंतु ते विद्येचे देखील देवता मानले जातात. सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा अतिशय हुशार आणि बुद्धिमान देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि मूर्ती जर असेल तर तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, चंदन, फुले अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर दासवादांचं फूल हे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुमच्याकडे दासवादांचं फूल असेल तर ते नक्की अर्पण करा किंवा झेंडूची फुलं असेल ते अर्पण केली तरी चालेल. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य द्या किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून तुम्ही अर्पण करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा शक्य असेल तर 108 वेळा जप करा. नसेल शक्य तर तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा केला या मंत्राचं पठण तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतात, सेवा करतात, तेव्हा देव हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो, तेव्हा त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं. तर म्हणून कधीही डायरेक्ट पूजा न करता, डायरेक्ट उपाय न करता सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा आरती करा. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा हे तुम्हाला समजत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक माती घ्यायची आहे. मातीचा दिवा लागणार आहे. मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात. त्यामुळे दिवा घेताना मातीचा घ्या आणि चांगला घ्या. कुठेही तुटलेला, फुटलेला असा घेऊ नका. अगोदर तुम्ही वापरलेला आहे तो घेतला तरीही चालेल. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेलच तुम्हाला घालायचं. जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल हे घरामध्ये नसेलच, तर मग तुम्ही साधं तेल दिव्यात घातलं तरीही चालेल. आणि यानंतर दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे किंवा काळी मोहरी पण तुम्ही टाकू शकता. यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. दुहेरी ही कापसाची वात बनवायची, तेव्हा त्याला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे. या दिव्यामध्ये ती तुम्हाला लावायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि थोडंसं तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिक वरती तुम्हाला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आणि यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये 5 काळी मिरी टाकायची आहे. 5 काळी मिरी घेताना अखंड घ्यायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर 5 कापूर वड्या देखील तुम्हाला त्या दिव्यात टाकायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या. नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर 11 वेळा तुम्ही पठण केलं तरीही चालेल. पण जर शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला 21 वेळा ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता जर तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत असेल, तर मुलांकडून तुम्ही याच्या सेवा असतात, तर त्या करून घ्या. जसे की गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपतीचे स्तोत्र असेल, गणपती बाप्पांचा मंत्र असेल, या सेवा तुम्ही मुलांकडून करणं शक्य झालं तर मुलांकडून करून घ्या. नाही शक्य झालं तर ते आई किंवा वडिलांनी केलं तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर हा दिवा तुम्हाला अंगारकी चतुर्थीपासून ते पुढे 21 दिवस आपल्याला कंटिन्यू जो आहे तर दिवा आपल्याला असाच लावायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे.
फक्त दररोज दिवा लावताना दिव्यामधली वात तुम्हाला बदलायची आहे. दिव्यामध्ये जे 5 काळे मिरे आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत. दररोज तुम्हाला 5 काळे मिरे नवीन टाकायचे आहेत. नवीन वात लावायचे आहेत. आणि जे पहिले काळे मिरे असणार आहे तर किंवा ज्या वाती असणार आहेत तर ते एका डब्यामध्ये तुम्ही साचवून ठेवायचे आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही सगळं निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असेल ना, तर तुम्ही 2 मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत. एका मुलासाठी 1 दिवा असं तुम्हाला 2 असतील तर 2 दिवे लावायचे असतील. लावायचे आहे. सेवा करताना तुम्ही एकच सेवा एकत्र करा. पण दिवे जे आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळे लावायचे आहे. दिव्यामध्ये ज्या कापूरवड्या असणार आहेत तर त्या विरघळून जातात. म्हणून कापूरवड्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही. तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर आई-वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालतो. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडून 21 दुर्वांची जोड ही गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायची आहे. मुलांच्या हातून आपल्याला अर्पण करायचं आहे. या दिवशी जर मुलांनी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केल्या, तर मुलांच्या या इच्छा ज्या असतात त्या फार लवकर होतात आणि हे वर्ष मुलांना सुखाचं, आनंदाचं, आरोग्याचं जाईल. या नवीन वर्षामध्ये मुलांची भरपूर प्रगती होईल आणि हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः काही दिवसातच अनुभव येईल. काही दिवसातच मुलांची काही जी प्रगती थांबलेली होती, तर ती प्रगती पुन्हा चालू होईल. जे काही दोष मुलांचे होते तर निघून जातील आणि प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करावा आणि अंगारक योग जो आहे तर तो वारंवार निर्माण होत नाही. योगायोगाने वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये हा योग आलेला आहे आणि अंगारक योग हा अतिशय दुर्मिळ असतो. या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. म्हणूनच वातावरणामध्ये गणपती तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता, ज्या काही सेवा करता, त्याचे निश्चितच आपल्याला फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही आवर्जून करा. प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओतर्फे आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम गण गणपती